नमस्कार मित्रांनो, आज LPG गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची आणि आनंददायी बातमी आहे. जर तुम्हीही तुमच्या घरात LPG सिलेंडर वापरत असाल, तर 15 सप्टेंबरपासून काही नवीन नियम लागू होणार आहेत. या नियमामुळे अनेकांची सबसिडी बंद होणार आहे, तर काहींना गॅस सिलेंडरवर मोठ्या सवलती मिळणार आहेत. चला तर या बदलांबद्दल अधिक माहिती घेऊ आणि या निर्णयांचा फायदा कसा होईल ते जाणून घेऊयात. सबसिडी बंद झालेल्यांसाठी दिलासा मिळालेला आहे. मित्रांनो, ज्या ग्राहकांची सबसिडी बंद झाली आहे त्यांना ती पुन्हा सुरू करण्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. विशेषतः ई-केवायसी. ई-केवायसी प्रक्रियेला पूर्ण करणे आवश्यक आहे. 31 मार्चपर्यंत ई-केवायसी न करणाऱ्या ग्राहकांची सबसिडी थांबविण्यात येईल. मात्र सरकारने पुन्हा एकदा ही प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी दिली आहे, जी या महिन्याच्या अखेरीस संपुष्टात येईल. LPG गॅस सिलेंडरच्या नवीन किमती. तुम्ही काही महिन्यापूर्वी कमर्शियल गॅस सिलेंडर 1200च्या किमतीत घेतला असेल. आता त्याची किंमत ₹850च्या आसपास आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये किमतीत काही फरक आहेत. पुढील शहरांमध्ये कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमती जाणून घेऊयात. दिल्ली ₹803, मुंबई ₹802, गुडगाव ₹811, बेंगळूर ₹805, चंदीगड ₹812, जयपूर ₹800, कोलकाता ₹829, चेन्नई ₹818, हैदराबाद ₹855 आणि लखनौ ₹840. उज्ज्वला योजनेअंतर्गत अनुदान. मित्रांनो, उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांना गॅस सिलेंडरवर ₹300चे अनुदान दिले जाते. पण ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या महिलांना हे अनुदान मिळणार नाही. त्यामुळे वेळेत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. 15 सप्टेंबरपासून कोणते नवीन नियम लागू होणार आहेत ते पुढीलप्रमाणे. 15 सप्टेंबरपासून LPG गॅस सिलेंडरवर नवीन नियम लागू होणार आहेत. उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरवर सवलत देण्यात येईल, ज्यामुळे लोकांना सिलेंडरवर ₹600च्या सवलतीत मिळेल. सरकार आगामी निवडणुकीपूर्वी ही मोठी सवलत देत असल्याचे बोलले जात आहे, ज्यामुळे अनेक ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मित्रांनो, दर महिन्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल, डिझेल आणि LPGच्या दरात काही प्रमाणात बदल होतात. यावेळी LPG सिलेंडरच्या दरात 10 ते 250 पर्यंत घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. धन्यवाद.